श्री स्वामी समर्थ. आज तुमची सप्टेंबर महिन्याची एनर्जी सिंह राशीसाठी काय असणार आहे, सिंह राशीचा तुमचा पूर्ण मंथ जो आहे तो कसा जाणार आहे, गणपती बाप्पांचं आगमन तुमच्याकडे घरी होणार आहे तर ते कसं होईल आणि तुमच्यावरती त्यांचे चांगली सकारात्मक ऊर्जा कोणत्या दृष्टीने पडणार आहे किंवा तुमचं काम कोणतं होताना दिसत आहे हे आपण बघणार आहोत. सिंह राशीसाठी असणार आहे सप्टेंबर महिना सिंह राशीसाठी कसा जाईल. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. सिक्स ऑफ सोर्स, 2 ऑफ वॉन्स, एस ऑफ वॉन्स, 8 ऑफ वॉन्स, 7 ऑफ कप्स आणि द सन. ओके, तर हॅपीनेस तर तुमच्या आयुष्यामध्ये येणारच आहे, पण तुम्हाला दूरदेशी म्हणजेच लांबच्या काही गोष्टींचा विचार आत्ताच करायचा नाही. या महिन्यात तर अजिबात नाही. ह्या महिन्याची सिच्युएशन काय आहे किंवा या महिन्यात तुम्हाला काय करायचं आहे जे तुमच्यासाठी योग्य राहील हा पावलोपावली किंवा दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी त्याचा विचार करत राहायचा आहे. खूप लांबचा म्हणजेच वर्षानुवर्ष जे काही घडणार आहे किंवा पुढचं प्लॅनिंग तुम्हाला करायचं असेल तर ते आत्ता करण्याचे थोडे थांबवा. आत्ता जी सुरुवातीची सिच्युएशन आहे किंवा आत्ता जे चालू आहे त्याच्यावरती तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे, त्याच्यावरती तुम्हाला कार्य करणं गरजेचं आहे. घरामध्ये एखादी निगेटिव्हिटी असेल किंवा निगेटिव्ह ऊर्जा त्रास देत असेल तर त्याच्यावरती तुम्हाला कार्य करणं गरजेचं आहे. त्यावरती तुम्हाला घरात धूप अगरबत्ती किंवा एखादी सत्यनारायणाची पूजा किंवा घरात प्रसन्न वातावरण कसं राहील याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. ह्या महिन्यात तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्यामध्ये निगेटिव्हिटीचा परिणाम थोडासा जास्त वाढताना दिसत आहे. तो कुठेतरी तुम्हाला स्थिर करायचा आहे, त्याच्यावरती थोडं नियंत्रण ठेवायचं आहे. दुसरं असं की फिरायला जाणं किंवा तुमची हौसमौस पूर्ण करणं किंवा अजून काही गोष्टी ज्या तुमच्या संसारासाठी किंवा तुमच्यासाठी उपयोगी आहेत त्याच्यासाठी वेळ देताना तुम्ही दिसता आहे, फॅमिलीसाठी वेळ देताना दिसता आहे. अशी सिच्युएशन जी एखादी वाईट घटना घडली किंवा वाईट वेळ आली किंवा नात्याला एक नवीन वळण देण्याची वेळ आली तर नक्कीच तुम्ही त्या नात्याला एक नवीन वळण नवीन नाव देताना दिसताय आणि त्या सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर येताना दिसता आहे. आणि आता एक असं जे तुम्हाला लाईफला ग्रोथ करण्यासाठी खूप गरजेचं आहे तर ते तुम्हाला करायचं आहे. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बॅलन्स येताना दिसत आहे, त्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे. लवकरच तुमचं आयुष्य बदलताना दिसतंय, एक हॅपीनेस तुमच्या आयुष्यामध्ये येताना दिसतोय. जे प्रेग्नेन्सीसाठी प्रयत्न करता आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक नवीन आयुष्यात एक नवीन असा उज्ज्वल हॅपीनेस म्हणजेच एक लहान बेबी बॉय किंवा बेबी गर्ल येताना दिसत आहे. त्यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा घडताना दिसत आहे. एखादी गुड न्यूज तुम्हाला भेटताना दिसत आहे. ह्या महिन्यामध्ये तुम्हाला खूप छान म्हणजेच बाप्पा तुमची झोळी भरताना दिसत आहेत. एका चांगल्या आशीर्वादाने, चांगल्या प्रेमाने आणि चांगले जबाबदारी जिव्हाळा जे काही तुमचं असेल तुमच्या आयुष्यामध्ये, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, ज्यासाठी तुम्ही आतुरतेने वाट बघताय, ते काम किंवा ती घटना तुमच्या आयुष्यात येताना दिसते आहे. इतके दिवस त्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता, तीच वेळ तुमच्या आयुष्यामध्ये अचानकपणे येताना दिसत आहे आणि तुमच्या सर्व गोष्टी कंप्लीट होताना दिसत आहे. थोडंसं तुम्हाला स्वभावावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. फक्त पास्टमधल्या विचार जास्त करायचा नाहीये आणि खूप लांबचा म्हणजेच फ्युचरचाही जास्त विचार करायचा नाहीये. प्रेझेंट म्हणजेच आता जे काही चालू आहे त्याच्या गोष्टीचा जास्त विचार करायचा आहे. ते कसं हँडल करून तुम्ही तुमचं आयुष्य सेटल कसं कराल याचा विचार तुम्हाला जास्त करायचा आहे. आणि दुसरं लव्ह रिलेशनसाठी म्हणजेच ज्यांचं लव्ह रिलेशन प्रॉब्लेम असेल, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल किंवा तुम्ही सेपरेशनमध्ये असाल, नवरा बायकोचे वादविवाद असेल आणि घरात एकता नसेल, अशा सर्व कपलसाठी लव्ह रिलेशन डेकमधून कोणता मेसेज आहे हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. इथे मेसेज असा आहे की तुम्हाला पास्ट मधलं प्रेम काहीतरी आठवतंय, त्यावरती तुम्ही ग्रोथ करण्याचा निर्णय घेताय किंवा त्या गोष्टी जुन्या तुम्हाला आठवत आहेत किंवा तुम्हाला असं जे तुमचा आत्ता जो पार्टनर आहे तो पहिल्यासारखं राहत नाही, पहिल्यासारखं वागत नाही, पहिल्यासारखं त्याचं वातावरण नाहीये, असा तुम्ही संशय घेताय किंवा तुमचं पार्टनर तुमच्याबद्दल संशय घेते. अशा काही गोष्टी इथं दिसत आहेत.
ते तुम्हाला मेंटेन करायचं आहे, त्यावरती थोडीशी ग्रोथ करायची आहे, त्यावरती थोडंसं काम करायचं आहे. नंतर जाऊन प्रेम में बुद्धी तुम्हाला या नात्यामध्ये जे काही असेल ते एकदम सत्यपणे नातं निभवायचं आहे. एकदम सत्यवचनी, संशयास्पद नाही पाहिजे. सत्य असलं पाहिजे. जे काही आहे ते सत्य. समोरचा व्यक्ती जर तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुम्ही त्या व्यक्तीला त्रास देत असेल, लपून-छपून समोरच्या व्यक्तीसाठी तुम्ही काही करत असाल किंवा थर्ड पार्टी सिच्युएशन सोबत डील करत असाल, तर हे करू नका. मूव्ह ऑन करण्याचा चान्स किंवा मूव्ह ऑन करण्याची परिस्थिती जर तुमच्यामध्ये असेल, तर ते करू नका. ते सगळं थांबवा. तसं काही परिस्थिती तुमच्यामध्ये असेल तर थांबवा. कारण पुढे जाऊन हे नातं तुमच्यासाठी एक चांगली एनर्जी किंवा एक चांगलं व्यक्तिमत्व आणून देण्यासारखं दिसत आहे. तुम्हाला यावरतीच वर्क करायचं आहे. आत्ता वेळ जरी तुमच्या पद्धतीने किंवा तुम्हाला हवी तशी होत नसेल, तर नक्कीच तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ही सिच्युएशन एका चांगल्या वेळेमध्ये घेऊन जाईल. कोणताही एक प्रश्न जो तुम्हाला या डेकवरती विचारायचा आहे, त्याचं टायमिंग किती वेळात ते काम कंप्लीट होईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुमच्याकडे 2 मिनिटाचा वेळ आहे. त्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या मनामध्ये एखादा प्रश्न घ्यायचा आहे. स्वामी समर्थ 1111 नंबर जो तुम्हाला क्लेम करायचा आहे आणि स्वामींना एक प्रश्न विचारायचा आहे आणि तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे. किती वेळात ते काम तुमचं कंप्लीट होणार आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. 8 आठवडे, 8 दिवस, 8 महिने किंवा येणारा सप्टेंबर महिना हा तुमच्यासाठी लकी आहे आणि या वेळेत तुमचं काम कंप्लीट होताना दिसतं आहे. लवकरच तुमची सर्व इच्छा पूर्ण होताना दिसत आहे आणि बडे बाबा मच्छिंद्रनाथ किंवा आपले नवनाथ महाराज आहेत, त्यांच्याकडून तुमच्यासाठी काय मेसेज आहे? ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बडे बाबा मच्छिंद्रनाथ यांच्याकडून तुमच्यासाठी मेसेज काय आहे हे आपण बघणार आहोत. संकल्प, कोणत्याही गोष्टीचा संकल्प करणं गरजेचं आहे. दृढ संकल्प सफलता की गुंजी है. दृढ म्हणजे एकदम एकदम संयमानं, एकदम कटाक्षाने, एकदम प्रामाणिकपणे, एकदम जिद्दीने जर कोणता संकल्प तुम्ही कराल तर नक्कीच तो संपुष्टात येण्यासारखा आहे. तुम्हाला तसा संकल्प करायचा आहे. लक्ष पर ध्यान दे. येस, म्हणजेच तुम्हाला जे लक्ष कंप्लीट करायचं आहे, एखादं ड्रीम कंप्लीट करायचं आहे. शुद्ध भाषेत ड्रीम, तुमच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर ड्रीम, एक ध्यास, एक अशी लक्ष आपलं आहे तो केंद्रित करायचा आहे. एखाद्या गोष्टी जर आपल्याला हवी असेल तर आपण ते काहीही झालं किंवा आपण एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी आकांताने प्रयत्न करत असतो. तसंच तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की धैर्य ठेवायचं आहे, संयम ठेवायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. तुमची सगळी कामं कंप्लीट होताना दिसत आहेत. दिव्य मेसेज, दिव्य संदेश तुमच्यासाठी काय आहे हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओके, 2 कार्ड आलेली आहेत. असो, काय हरकत नाही. दीपक आणि ओमचा उच्चार तुम्हाला करायचा आहे. शंकर 2 आलेत बहुतेक, ह्यात पण कार्ड आलेले आहेत. नाहीत. ब्रह्मांड की शांती को महसूस करे. ब्रह्मांडाची ताकद तुम्हाला महसूस करायची आहे. ब्रह्मांड तुम्हाला काय सांगत आहे ते सुद्धा तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. तुम्हाला एक एंजल्स जे काही सांगत असतील, जे एंजल्स नंबर दिसत असतील किंवा एखादा मनामध्ये एखादी उच्चार किंवा एखादं अचानकपणे क्लिक काहीतरी होत असेल तर त्यावरती तुम्हाला छोटं बारकाव्याने लक्ष द्यायचं आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्रह्मांडाकडे किंवा महादेवांच्याकडे एक आशीर्वाद म्हणून तुमच्यापर्यंत पोचलेला आहे. ते तुम्हाला स्वीकारायचं आहे. तुम्ही ते दुर्लक्ष करायचं नाहीये. त्यामधून एक चांगली पॉझिटिव्हिटी तुमच्या आयुष्यात येताना दिसते आहे. आणि मेडिटेशन खूप मेडिटेशन करायचं आहे. ओम हा ध्वनी जो आहे तो स्वतःची इतकी पॉझिटिव्हिटी वाढवतो की आयुष्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येण्याला सुरुवात होत असते. ब्रह्मांडाशी कनेक्टिव्हिटी वाढत असते. तुम्हाला हे सगळं ट्राय करायचं आहे. तुम्हाला या ऊर्जेशी कनेक्ट राहायचं आहे. सिच्युएशन वाईट असो किंवा चांगली असो, तुम्हाला मेडिटेशनची खूप गरज आहे. त्यामध्ये तुम्ही तल्लीन व्हायचं आहे किंवा त्यामध्ये तुम्ही रमून जायचं आहे. तरच तुमच्यामध्ये एक बदल होताना दिसतो आहे. तुमचं हार्ट चक्रा आणि माइंड चक्रा हे
एकवटून काम करायला लागल्यानंतर तुमच्यामध्ये एक चांगली ग्रोथ होताना दिसते आहे. हे तुम्हाला नक्की करायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर ओमचा ध्वनी हा उच्चार करायचा आहे. हे इथं मेसेज आहे तुमच्यासाठी. आणि संध्याकाळी दररोज नाही जमलं तर चालेल, पण दर सोमवारी किंवा मंगळवारी किंवा तुमचा आवडता एखादा वार, गुरुवार जरी असेल, स्वामींचा वार किंवा ब्रह्मांड आपले अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय, त्यांच्या नावाने तुम्ही जर गुरुवारच्या दिवशी एखाद्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये किंवा आपल्या गावाचा देव जो असतो, म्हणजे गावामध्ये एखादं कुलदैवत, ग्रामदैवत जे असतात, त्यांच्या तिथे जाऊन कणकेचा एखादा दिवा देवाच्या नावाने तुम्ही लावा किंवा तुमची अपेक्षा सांगून तिथं एखादा दिवा लावा. ते तुम्हाला करायचं आहे. हे सुद्धा इथं सांगितलेलं आहे. आणि एनर्जी कशी वाटली हे सांगायला विसरायचं नाहीये. पूर्णतः पॉझिटिव्हिटी तुम्हाला घ्यायचं आहे. पूर्ण एनर्जी तुम्हाला मॅच करून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.